राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सन्मान यात्रा या ठिकाणी आता धुळ्यात येत आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जहागीरदार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल भैया, नेमकं काय या जनसंवाद यात्रेमध्ये कशा पद्धतीने असणार आहे कार्यक्रम? आज धुळे शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे जनसन्मान यात्रेनिमित्त धुळे शहरात येत आहे। तर ह्या यात्रेनिमित्त अलीकडच्या काळात जे झालेले घोषित योजना आहेत त्याबद्दलचा प्रसार व्हावं आणि महिलांमधली काय समस्या आहे ते जाणून घेण्यासाठी दादा या ठिकाणी येत आहे। त्या ठिकाणी 2 कार्यक्रम होत आहे, एक पॉवरलूम मजदूर आणि मालकांचा एक मेळावा होते। तिथं दादा नवीन महाराष्ट्रात येणारे पॉवरलूम पॉलिसीबद्दल हे लोकांशी संवाद साधणार आहे। त्याच्यात काय बदल असायला पाहिजे, काय गोष्टी चांगल्या अजून त्याच्यात घेता येईल ह्याबद्दल ते चर्चा करणार आहे आणि ह्या 2 गोष्टींची चर्चा करण्यासाठी आज दादा धुळे शहर विधानसभा मतदारसंघात येत आहे। याचबरोबर अजून इतर कार्यक्रम किंवा इतर कार्यकर्त्यांशी संवादाचा काही योग आहे का किंवा बैठका घेणार? नाही, दादांचं हा कार्यक्रम जनसन्मान यात्रेचा अत्यंत शेड्यूल बिझी असल्यामुळे कार्यकर्त्यांची भेटीचं नाही, परंतु काही त्यांचे प्रोग्राममध्ये काही ठिकाणी भेटी आहे त्या भेटी घेणार आणि त्यानंतर अमळनेरला ते रवाना होतील। याच ठिकाणी दादा या ठिकाणी महिलांशी संवाद सांगतील, पॉवरलूम कामगारांशी आणि या मालकांशी संवाद साधतील आणि त्यांच्या समस्यावर तोडगा काढतील, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी जहागीरदार यांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।